वेलकम टू पॅशन कट्टा. आज आपल्या कट्ट्यावर जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं पॅशन आहे पॅशन ऑफ लिव्हिंग. ज्या व्यक्तीने कॅन्सरसारख्या मोठ्या आजारावर मात दिली आहे आणि आता ते नॉर्मल लाईफ जगत आहेत. तर भेटूया दीपाली ठेकेदत्त यांना. हाय दीपालीजी. हॅलो. सध्या तुम्ही काय करता? सध्या मी गाण्याचे कार्यक्रम करते, मी डान्स शिकते ओडिसी, आणि मी लहान मुलांना हिंदी मराठी विषय शिकवते. म्हणजे मी प्रॉपर ट्युशन्स घेते. म्हणजे तुमचा डान्समध्ये डिप्लोमा झालेला आहे? डिप्लोमा माझा सुगम संगीतामध्ये झाला आहे. मी क्लासिकलच्या 5 परीक्षा दिल्या आहेत, मी तबल्याच्या 4 परीक्षा दिल्या आणि आता मी सध्या डान्स शिकते आणि हे डान्सचं माझं 3रं वर्ष आहे. अच्छा, तुमचं ग्रॅज्युएशन पण झालं आहे? गेस ग्रॅज्युएशन माझं म्युझिक क्षेत्रात नाही झालं. मी एक नॉर्मल BA हिस्ट्री ह्या विषयात घेऊन ग्रॅज्युएट झाले. माझं कॉलेज विल्सन कॉलेज, आणि माझे मिस्टर ते सायन्स साईडला होते, मी आर्ट्सला होते. आणि आमची दोघांची गाण्यामुळे ओळख झाली, कारण तोही गायचा मीही गायचे. सो गाण्यामुळे आम्ही कधी एकमेकांच्यात गुंतलो आम्हाला कळलंच नाही. आणि मग ग्रॅज्युएशननंतर तो पण सिरियस झाला आणि लग्नाच्या दृष्टीने आम्ही दोघंही पावलं उचलायला लागलो आणि आमचं 2000 साली लग्न झालं. 2000 साली तुमचं लग्न झालं आणि नंतर मग म्हणजे सगळंच व्यवस्थित चालत असताना 2001 साली तुम्हाला एक आजार झाला. तर ते कसं काय? ते थोडंसं 2000 पर्यंत आमचं सगळं, म्हणजे मी नोकरी करत होते, हा नोकरीला लागला होता. मग 2000 साली लग्न झाल्यानंतर हळूहळू मी बारीक व्हायला लागले. सो सुरुवातीला आम्हाला वाटलं कदाचित हे लग्नानंतर होणारे मुलीमधले बदल आहेत. सो म्हणून आम्ही त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण जसं जसं माझे सिम्पटम्स वाढायला लागले आणि त्याचा स्पॅन वाढत गेला, तेव्हा मला कळलं की ओके, इथे आम्ही काहीतरी आता टेस्ट केली पाहिजे. सो ते करता क्षणी कळलं की माझं हिमोग्लोबिन हे ऑलवेज लोअर साईडला होतं. आणि मग ते डिटेक्ट झाल्यावर आम्हाला कळलं की माझं हिमोग्लोबिन 6 आहे. मग 6 हिमोग्लोबिनला आम्ही परत इन्व्हेस्टिगेशन्स करायला लागलो. मग तेव्हा आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही हा हिमोग्लोबिन रिलेटेड आजार असल्यामुळे तुम्ही हेमेटॉलॉजिस्टकडे गेलं पाहिजे. सो हेमेटॉलॉजिस्टकडे गेल्यावर त्याने सुरुवातीला मला काही गोळ्यांनी सुरुवात केली, पण तरी माझं हिमोग्लोबिन वाढेना. मग त्यांना वाटलं की बहुतेक मी आयर्न इंजेक्शन्स घेतली पाहिजे, म्हणून मी ऑलवेज 25 ते 30 आयर्न इंजेक्शनचा कोर्स केला. पण मग हिमोग्लोबिन परत जैसे थे होतं. मग हे मला माझ्या लहानपणीपासून मला जे डॉक्टर बघत आले त्यांनी आम्हाला सांगितलं की माझी फॅमिलीमध्ये आय एम द 5th केस. सो हेरिडेटरी, त्याला HNPC फॅमिली म्हणतात. सो तुम्ही हिच्या GI ट्रॅकच्या टेस्ट करायला हव्यात. सो म्हणून मग आम्ही त्या सुरुवातीच्या 2 टेस्ट इथे बोरिवलीला करुणा हॉस्पिटलमध्ये केल्या. सो त्याच्यात कळलं की इंडोस्कोपी करून माझा चेस्टपर्यंत काहीही प्रॉब्लेम नाही आहे. मग त्याच्यानंतर माझी बेरियम टेस्ट प्लॅन केली. मग ते बेरियम प्यायल्यावर बेरियम एका पर्टिक्युलर भागातून स्लो पास झालं, म्हणजे तिथे काहीतरी अडथळा आहे. सो हे कळल्यावर लगेच 2 दिवसात कोलोनोस्कोपी डॉक्टरांनी प्लॅन केली आणि त्या कोलोनोस्कोपीमध्ये कळलं की माझ्या मोठ्या आतड्याला फेअरली मोठा ट्यूमर आहे. सो ते इनिशियली ट्यूमर हा डॉक्टरांनी ठरवलेलं की एक मोठ्या आतड्याचा 40% भाग काढून चालणार होतं. पण मग जेव्हा माझं ॲक्च्युअल टेबलला ऑपरेशनच्या वेळेला त्यांनी डिसिजन घेतला की माझं कंप्लीट मोठं आतडं काढायला हवं. सो त्यानुसार आता मला कंप्लीट मोठं आतडं माझ्या शरीरात नाही आहे, पण तरी आय एम लिडिंग नॉर्मल लाईफ. म्हणजे हे सगळं जेव्हा झालं असेल, म्हणजे ज्या प्रोसेस होत असतील, तेव्हा तुम्ही खूप अशा गोष्टी थ्रू गेला असाल की जिकडे तुम्हाला वाटलं असेल की कधीतरी आपल्याला बरेचसे आजार, आणि हा तर खूप मोठा आजार होता, तेव्हा असं बऱ्याचदा माणूसांना जगण्याची इच्छा सोडून देतो. तर तसं तुमच्या बाबतीत कधी झालं का? ॲक्च्युली माझं कसं झालं, जेव्हा मला कळलं हा आजार झाला आहे तेव्हा सुरुवातीला मला तेवढं त्याचा सिरियसनेस कळला नाही. कारण आपण मॅलिग्नन्सी वगैरे हे शब्द मी ऐकले नव्हते, किंवा केमोथेरपी हा वर्ड पण मी तेवढा ऐकला नव्हता. त्यामुळे मी ह्याच्यात होते की हां, मला जे झालं आहे त्याच्यावर मी ट्रीटमेंट घेणार आहे. पण जेव्हा मला त्याचा सिरियसनेस कळला तेव्हा एक म्हणतात तसं कुठून तुमच्या अंगात बळ येतं. मी राईट फ्रॉम द बिगिनिंग मी ठरवलेलं की मला ह्याच्यातून बाहेर यायचं आहे. आणि सुदैवाने माझे सासू सासरे आणि नवरा, मी हे नेहमीच सगळ्या ठिकाणी सांगते की मी ह्या तिघांमुळेच वाचले. कारण म्हणजे मी हा आजार हा माझ्या एकटीचा हे मला वाटलंच नव्हतं. जिकडे तिकडे आम्ही चौघं हे ॲज अ टीम म्हणूनच गेलो. आणि ते डॉक्टरांकडे जाता येण्याच्या पण ट्रिप्स असायच्या आमच्या. जाता येताना पण खाऊ पिऊ, म्हणजे मी ते असे डॉक्टरांकडे ह्या गंभीर आजारासाठी भेटायला जाते हेही मला ते जाणवून द्यायचे नाहीत घरातले. पण ॲट द सेम टाईम मी म्हटलं तसं की मी पण जिद्दीला पेटलेले की मी काही होऊन ह्याच्यातून बाहेर येणार आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही सुरुवातीपासून जर पॉझिटिव्ह राहिलात तर हा तुमच्या आजारातून बाहेर येण्याकरता तुम्हाला खूप फायदेशीर ठरतो.
आता तुम्ही म्हणाल की सुरुवातीपासून पॉझिटिव्ह, पण काय झालं की ह्या आजाराबद्दल नॉर्मली बऱ्याच म्हणजे आपल्या संपूर्ण सोसायटीत एक असा आपण म्हणू त्याला भीती निर्माण झालेली की ह्याच्यात जो माणूस जाईल तो म्हणजे जगण्याचे चान्सेस त्याचे खूप रेअर असतात. त्याच्यामुळे अजून म्हणजे पेशंट अजून खूप जास्त भीतीच्या ह्याच्यात असतात. ॲक्च्युली ह्या आजारामध्ये असं होतं ना, म्हणजे मी हे अनुभवलं आहे. आता ऑफकोर्स मी ह्याच्यातून बाहेर आली आहे, पण मी खूप अशा केसेस ऐकल्या आहेत की आपण लोकांकडून लोक गेलेलीच ऐकतो ह्या आजारात, पण ह्याच्यातून एवढ्या कष्टाने वाचली आहेत ही लोक फार कमी लोकांना दर्शनात ह्याच्यात मिळतात. सो माझं उलट अशा लोकांना आव्हान आहे की तुम्ही जर ह्याच्यातून बाहेर आला असाल तर तुम्ही जास्त पब्लिकली त्याचं तुम्ही काय म्हणतात ते सगळ्यांना एक्सप्लेन केलं पाहिजे की ते तुम्ही कसं फेस केलं आहे तो. कारण मी म्हटलं तसं की पॉझिटिव्ह राहणं आणि ऑफकोर्स तुमच्या घरांचा सपोर्ट असणं आणि फायनान्शियली थोडंफार तुम्ही बरे असणं, ह्या 3 गोष्टी तुमच्या पाठीशी असेल तर मला वाटत नाही की तुम्ही परत त्याच्यातून मागे येऊ शकता. म्हणजे तुम्ही एक स्टेप त्याच्यातून पुढेच जाल अशी माझी खात्री आहे. आता हे सगळं म्हणजे ऐकायला पण सगळ्या गोष्टी खूप सुंदर असतात आणि चांगल्या वाटतात. बरोबर. हो. आता जेव्हा तुम्ही ऑपरेशनसाठी गेलात, ज्या दिवशी ते ठरलं त्याची एक आदली रात्र म्हणजे त्या उद्या ऑपरेशन होण्याचं आज, तर ती रात्र कशी गेली असेल तुमच्या? त्या रात्रीचं मला सांगायला आवडेल, म्हणजे आवडेल इन द सेन्स हे शब्द म्हणू नये, पण मी जेव्हा मी आत ॲक्च्युली गेले होते आणि तिकडे पण असे म्हणतात ना भयान शांततेचा आवाज काय असतो ना, आपण म्हणतो शांतता पण त्याच्यात पण एक आवाज असतो. आणि तेव्हा मी म्हटलं तसं मी हाच विचार करत होते की मी आजपर्यंत कोणाला दुखावलं असेल तर मी सॉरी, हे मी मनातल्या मनात म्हणत होते की, पण मला ॲट द सेम टाईम मला माहिती होतं की मी डोळे उघडणार आहे नंतर. आणि मला माझ्या डॉक्टरांनी म्हणजे माझं ऑपरेशन केलं डॉक्टर संजय नागराल म्हणून, त्यांनीही मला स्टेप बाय स्टेप इतकं चांगलं समजवलेलं की मला काय काय असणार, मला माझे डोळे उघडल्यावर कुठे कुठे नळ्या असणार, म्हणजे हे प्रॉपर गायडन्स आधीच जर मिळालं तर तुम्हाला उठल्यावर शॉक होत नाही. म्हणजे जसे मी डोळे उघडले मला माहिती होतं माझ्या नाकात नळी आहे, मला सेंट्रल लाईन आहे, मला इथे बीपीचं मशीन आहे, युरिनला बॅग आहे आणि मला स्टोमा होता. स्टोमा म्हणजे मला 2 महिने मोशनसाठी बॅग लावलेली. सो 2 महिने जे सगळं काय मी खायचे ते बॅगेत. आणि मग त्या स्टोमा क्लोजरचं माझं दुसरं ऑपरेशन झालं. पहिलं ऑपरेशन जानेवारीत झालं, मग मी त्याच्यानंतर केमोथेरपी सुरू झाली, मग ते स्टोमा क्लोजर म्हणून असतं ते माझं ऑपरेशन झालं. सो ते ऑपरेशन म्हणजे पण आता आपण हे पण मला एक सांगायला आवडेल की बाळंतिणीला मूल झालं की कसं आपण सगळीकडे फोन करून सांगतो मुलगा झाला मुलगी झाली, तसं माझ्या बाबतीत स्टोमा बंद झाल्यावर मला नॉर्मल जागेने मोशन व्हायला लागलं हे पण सगळीकडे फोन केले गेले. कारण आम्हाला तो एक डाऊट होता की 2 महिने मला जर सगळं बॅगेत होतं आहे तर मला नॉर्मल वाटेने पण होईल की नाही, ही अशी एक धाकधूक होती. सो ते पण ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि ती 2 महिन्याच्या बॅगमुळे मधून मी मुक्त झाले. म्हणजे ते पण एक लोकांना जरा डिप्रेसिंग वाटतं बॅग घेऊन सगळीकडे फिरणं, पण त्याच्यामध्ये पण मी एक बघितलं काय की हे टेम्पररी आहे. 2 महिने मला सहन करायचे, मग देन आय एम आउट ऑफ इट. सो म्हणजे डॉक्टरने तुम्हाला आधीच सांगितलं की 2 महिने लागेल की काय? 2 महिने ही मला बॅग असणार आहे. आणि मला डॉक्टरांनी म्हटलं तसं अगदी इतकं छान गाईड केलेलं, कुठे कुठे नळ्या असतील, माझी ट्रीटमेंट किती असेल, 6 महिन्याची केमोथेरपी, मग 1 महिना रेडिएशन घेतलं आणि ह्याच्यानंतर माझं फॉलोअप टेस्ट कशा असतील. कारण मी म्हटलं तसं माझ्या फॅमिलीमध्ये मी 5वी केस आहे कॅन्सरसाठी. सो त्याच्यामुळे डॉक्टरांनी माझं एक टाईम टेबल केलं आहे. सो परत जर मला हा आजार माझ्या ह्याच्यात मला कुठेही दिसला तर तो व्हेरी अर्ली स्टेजला त्याच्यातून बाहेर काढता यावा म्हणून त्यांनी मला दर 2-3 महिन्यांनी टेस्ट दिलेले आहेत आणि त्या मी टेस्ट आता लास्ट 12 वर्ष अगदी फॉलो करते. म्हणजे काही जणांना वाटतं की हे वेस्ट ऑफ मनी आहे, कशाला करावं, पण मला वाटतं सुशिक्षित आणि ऑफकोर्स थोडेफार पैसे देवाच्या कृपेने असल्यामुळे मी हा टेस्ट करते ज्या डॉक्टरांनी सांगितले. आता हा सगळा प्रोसेस झाल्यानंतर म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की तुमचं वंश परंपरा असं काही होतं म्हणून तुम्ही एक चाइल्ड किंवा मूल होणं हे टाळलं. बरोबर. आणि तुम्ही एक मुलगी अडॉप्ट केली. बरोबर. तर मुलगीच काय अडॉप्ट केली तुम्ही? आता ह्याच्याबद्दल मला सांगायला, आम्ही 4 बहिणी आहोत आणि मला चुलत पण बहिणी. आमच्या फॅमिलीमध्ये मुलींचंच राज्य आहे आणि आम्हाला सगळ्या बहिणींना सगळ्यांना मुली आहेत. सो जेव्हा मला हा ऑप्शन होता, एक तर आम्ही ठरवलेलं कॉन्शियसली की मी कन्सीव्ह करू शकत होते तरी डॉक्टरांनी सांगितलेलं हे हेरिडेटरी आहे. म्हणजे मी तुला असं सांगणार नाही की तू तुझा हे घेऊ नकोस चान्स, पण हा मी आणि माझ्या नवऱ्यानेच विचार केला जाणीवपूर्वक
की असं मूल जन्माला घालून परत टांगती तलवार डोक्यावर ठेवण्यापेक्षा आपण एखाद्या मुलीला दत्तक घेतलं म्हणून काहीच हरकत नाही. म्हणजे मी हे बघितलं ना, सुरुवातीला दत्तक ह्याच्यामध्ये मला पण जरा धाकधूक होती की आपण तिला तेवढं प्रेम देऊ की नाही. जे नॉर्मल क्वेश्चन्स पडतात पालकांना की हे मी माझं म्हणून वाढवेन की नाही, मला ह्याचा लळा लागेल की नाही. पण मग असा विचार केलात की आपल्याला रस्त्याच्या कुत्र्याचं पण पिल्लूचं पण लळा लागतो, तर हे तर जिवंत मूल जे आपल्या हातात असणार आहे. सो आम्ही हे ठरवलं की डॉक्टरांनी मला 5 वर्षाचा पिरियड दिलेला, त्याच्यानंतर तुम्ही यू आर आउट ऑफ डेंजर, जे माझा जो आजार होता. त्यामुळे मी 5 वर्षानंतर आम्ही वेगवेगळ्या संस्थेमध्ये नावं नोंदवायला लागलो मुलीसाठी. कारण आम्हाला दोघांनाही मुलींचीच अर्ज होती मुलापेक्षा. म्हणजे मला असं आहे की मुलगे फार मस्तीखोर असतात आणि मुली जरा जास्त अटॅच्ड असतात, आणि माझ्या सगळ्या बहिणींना मुली असल्यामुळे आम्ही मुलींचंच लहानपणापासून पावडर बिवडर ह्या गोष्टी नटवणं करत आलो आहे. त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं की आपण मुलगीच दत्तक घ्यायची. पण मुलींना एवढं डिमांड आहे आपल्या इकडे, त्यामुळे आमचं नावही कोणी संस्थेत लिहून घेत नव्हते की इतकी मोठी वेटिंग लिस्ट होती. पण म्हणतात ते योगायोग किंवा सुदैवाने एका संस्थेने आम्हाला सांगितलं, आम्ही तुमचं नाव लिहून घेतो, ह्याचा अर्थ असा नाही की लगेच तुम्हाला फोन येईल. 9 महिने तुम्ही तसेही बायोलॉजिकल तुम्ही थांबताच प्रेग्नन्सीमध्ये, सो तुम्ही पेशन्स धरा. कारण काही पालक अगदी उतावळे होतात, दर 2 महिन्यांनी माझं कुठे आलं आहे, नाव कुठे आलं आहे. पण हे आम्ही काही केलं नाही. सो पण 6 महिन्यानंतर संस्थेमधून फोन आला की मुलगा अवेलेबल आहे, तुम्हाला घ्यायचा आहे का मुलगा. सो पण मग नंतर आम्ही ठरवलं की आता आपल्याला संधी आहे तर मग कशाला मुलासाठी कॉम्प्रोमाइज करा, म्हणून आम्ही मुलगीच घ्यायचं ठरवलेलं. एक तर बिकॉज मी म्हटलं तसं आम्हाला मुली फार आवडतात, आणि मग एखाद्या मुलीचं भवितव्य आपण आपल्या हाताने जर घडवू शकत असू तर का असं करू नये. म्हणून आम्ही कॉन्शियसली एक बाल आशा म्हणून महालक्ष्मीला संस्था आहे, तिकडे आम्ही 10 जूनला मुलगी बघायला गेलो. त्यांचा 9 जूनला फोन आलेला की उद्या तुम्ही असं बाळ आहे, तुम्ही बघायला या. मग 10 जूनला आम्ही त्या संस्थेत गेल्यावर रिहाना, माझ्या मुलीचं नाव रिहाना, तर ती आमच्याकडे बघूनच हातात एवढी हसत होती. म्हणजे आम्ही दोघांनी तिथेच ठरवलेलं की आपण हिला घ्यायचं. पण मग आम्ही एवढे उतावळे झालं होतो खरं तेव्हा, पण त्यांचे असे रूल आहेत की तुम्ही तेव्हाच हो म्हणायचं नसतं. घरी जा, त्या मुलीचा विचार करा. दोघांनी नवरा बायकोनी थंडपणे विचार करून नेक्स्ट डे त्यांना फोन करून, हे त्यांचा एक रूल आहे हा, की दुसऱ्या दिवशी आम्हाला फोन करून सांगा की आम्हाला ह्या मुलीला दत्तक घ्यायचं आहे. आणि मग त्या बाळाला त्या डॉक्टरांकडे दाखवून आम्ही 12 जूनला आमच्याकडे घेऊन आलो. आणि ती आता 4th स्टँडर्डमध्ये आता ती 4थीत आहे. आम्ही जेव्हा तिला आणलं तेव्हा ती 8 महिन्याची होती, आणि तिला ह्याबद्दल सगळी माहिती आम्ही दिलेली आहे. कारण त्यांचा असा रूल असतो की तुम्ही बाळाला घरी आणल्यावर, ॲडॉप्शन जनरली हा शब्द वापरणं पेरेंट इमिडिएटली बंद करतात, पण त्या संस्थेचं उलट आहे की तुम्ही ॲडॉप्शन, आम्ही तुला घेऊन आलो आहे, ह्या संस्थेची नावं तिला तिकडे घेऊन नेणं, दाखवणं, हे सतत झालं पाहिजे. म्हणजे त्या मुलीलाही ते शॉक बसत नाही की आपल्याला आपल्या आईवडिलांनी फसवलं आहे. त्यामुळे आम्ही तिला हे वरचेवर सांगत असतो. तर ती मोठी झालेली आहे, बरोबर, शाळेत वगैरे जाते, त्याच्यामुळे तिची एक रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावरती आली. बरोबर. हे सगळं करत असताना तुम्ही ह्या कॅन्सर अवेअरनेससाठी शिबिरांमध्ये जाता किंवा बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये गेलात तुम्ही, तर हे सगळं म्हणजे नॉर्मली काय होतं की जसं तुम्ही म्हणालात की लोक बाहेर येऊन सांगत नाही, पुढे येऊन सांगत नाही की मी याच्यातून बाहेर पडलो, म्हणून आपल्याला जो रेशो दिसतो कॅन्सर किलिंगचा किंवा कॅन्सर मधून गेलेल्या, तर तुम्ही हे जे पाऊल उचलत म्हणजे थोडंसं बिझी शेड्यूल वगैरे तुमचं, म्हणजे तुम्ही गाता, डान्स शिकता वगैरे सगळं आहे, त्याच्यातून तुम्ही जो वेळ काढता, याच्या मागची तुमची तळमळ काय असेल? तळमळ म्हणजे मला असं वाटतं ना की आता मी आमच्या घरात ही आजारपणं, डेथ हे मी फार जवळून बघितले. आणि त्या जेव्हा माझ्या वडिलांना, माझ्या काकांना झालं तेव्हा मी अशा वयात होते की मला कळतच नव्हतं की हे काय आजार आहे. मी जेव्हा वडिलांना ट्रीटमेंट घेताना अशाच ह्याच्यात बघितलं आहे. पण जेव्हा स्वतःवर येतं आणि आपण मोठं झाल्यावर आपल्याला कळतं की हां, ह्याच्यातून पण बरं होऊ शकतं. आणि मुळात काउन्सिलिंगला जाण्याचा हे एकतर त्याच्यातून मी वाचली आहे. मग मला असं वाटलं की आपण आनंद नेहमीच शेअर करत असतो, नेहमी आपण सुखदुःखाच्या गोष्टी जर लोकांना सांगतो, तर मग ही एवढी बरी झालेली गोष्ट आपण जाहीरपणे का सांगू नये. कारण ह्याच्यातून खूप लोक तुमच्याकडे आशेने बघत असतात. म्हणजे जसं मी एका प्रोग्रामला मी असाच इंटरव्ह्यू देताना एक मुलगा सतत माझ्याबरोबर 1 वर्ष टचमध्ये होता. त्याला माझ्या बोलल्यामुळे एक इन्स्पिरेशन मिळालेलं, आणि तो त्याच्या ट्रीटमेंटला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत होता.
त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांचं असं हे कर्तव्यच असलं पाहिजे की तुम्ही ह्याच्यातून बाहेर आलात तर तुम्ही अजून 10 लोकांना 100 लोकांना तुमचा आजार, तुम्ही घेतलेली ट्रीटमेंट आणि आता प्रेझेंटली तुम्ही काय करता हे तुम्ही त्यांना, तुम्ही किती नॉर्मल लाईफ जगताय जसे हे आज बाकीचे लोक जगतायत हे त्यांना कळलं तर त्यांना हे खूप धीर देण्यासारखी गोष्ट आहे. आता आपण जर बघितलं तुम्ही याच्यातून आता 12 वर्ष झाली युआर म्हणजे टोटली क्युअर आहात त्याच्यापासून, तर मग कॅन्सर असो किंवा कोणताही आजार असो कोणत्याही व्यक्तीला, तर तुम्ही तुमचं म्हणजे जसं तुम्ही सगळं शेअर करता तर तुम्ही त्यांना कसं गाईड कराल? हां, आता ह्याच्या बाबतीत पण आम्ही जेव्हा कॅन्सर सर्वायवर ॲज अ कॅन्सर सर्वायवर म्हणून मी जेव्हा बोलायला जाते तेव्हा मुळात त्या पेशंटचे चेहरे इतके डिप्रेसिंग आणि आता माझं फ्युचर काय आहे असे खोलात जाणं गेलेले असतात, असे चेहरे बघायला मिळतात. सो जेव्हा आजार पण वेगळे वेगळे असतात त्यामुळे मी जेव्हा जेव्हा त्यांना सांगते की आता हाच सपोज तुम्हाला हार्टचं दुखणं असतं आणि हार्ट अटॅक आला तर हार्ट अटॅकसारख्या आजाराला तुम्हाला ऑन दी स्पॉट तुम्हाला तिथे ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. निदान कॅन्सरमध्ये तुम्हाला एक 5 महिने 4 महिने जसं तुमचं आजाराचं गांभीर्य आहे तसं तुम्हाला कॅन्सर हा आजार असा आहे की जो तुम्हाला वेळ देतो. तुम्ही फायनान्शियली पण तुमची जमवाजमव करू शकता, प्लस तुम्ही तुमच्या नोकऱ्यामध्ये ब्रेक घेऊ शकता. म्हणजे कुठल्याही तातडीने आज डिटेक्ट झालं म्हणजे उद्या ऑपरेशन, हे कॅन्सर अशा आजारात नसावं, म्हणजे रादर नसतंच. आता माझं जेव्हा डिटेक्ट झालं तेव्हा आम्ही लगेच ठरवायला लागलो घाईघाईत की कधी करूया, 4 दिवसात करूया, 5 दिवसात करूया. पण डॉक्टर माझ्या समोर बसलेले, ते म्हणाले तुम्ही व्यवस्थित घरी जा, प्लॅन करा. आणि आम्ही डॉक्टरांकडे 31 डिसेंबरला गेलो आणि मी ॲडमिट 7ला झाले. म्हणजे 8 दिवसाचे, म्हणजे मला जेव्हा कळलं आहे मला असा आजार आहे तरी 8 दिवस आम्ही जायची घाई केली नाही. डॉक्टर म्हणाले 7ला ॲडमिट होऊन चालेल आणि माझं ऑपरेशन 9ला झालं. सो म्हणून मला सांगावं असं वाटतं की कॅन्सर ह्या आजारात तुम्ही घाबरून इम्पल्सिव्ह डिसिजन घेऊ नका. तेवढा तुम्ही क्विकनेस नाही दाखवलात, शांतपणे विचार करा आणि ॲडमिट व्हा. त्यामुळे ह्याला कॅन्सर हा हार्ट अटॅकपेक्षा बरा आहे असं आपण मनाने ठरवलं तर तुम्ही तेवढं पॉझिटिव्ह ह्याच्याकडे एक अजून पाऊल टाकता. आणि यात डॉक्टरांचं पण जसं तुम्ही आता सांगतात की तुम्हाला जे डॉक्टर मिळाले बरोबर त्यांनी तुम्हाला वेळोवेळी व्यवस्थित गाईड केलं, तसं डॉक्टरांचा पण खूप हातभार असणं गरजेचं आहे. डॉक्टरांचं एक सांगण्यासारखं असं आहे, म्हणजे ते मला तर सांगतच आले की मी प्लॅन कसा केला पाहिजे, माझं फ्युचर मी कसं प्लॅन केलं पाहिजे, किंवा सर्जरी नंतर पण कशा माझ्या स्टेप्स असतील, केव्हा माझी केमोथेरपी असेल, किती माझे केस जातील, की कधी येतील, हे सगळं मी विचारतही गेले क्युरिओसिटीने. आणि डॉक्टरांनी माझी सगळी उत्तरांना माझ्या काय म्हणतात ते मला ते क्लिअर करत गेले माझे थॉट्स, कुठलीही लपवालपवी न करता. म्हणजे एक गोष्ट मला सांगावीशी वाटेल, माझ्या मिस्टरांच्या मावशी मामा सगळे अमेरिकेत आहेत. त्यांना असं वाटलं होतं की माझे आजारपणात सगळे केस जाणार आहे आणि मी आता साफ टकलू होणार आहे. त्यामुळे आधीच त्यांनी अमेरिकेहून एक छान वीक घरी आणून ठेवलेलं, पण ते मला सुदैवाने मला लावायची तेवढी वेळ आली नाही. त्यामुळे घरातलेही एवढे लोक माझ्यासाठी धडपड करत होते ना, त्याच्यामुळे ॲक्च्युली मला पण एक काय म्हणतात ते, मी त्यांच्यासाठी जगलं पाहिजे ही एक जिद्द येते ना, ती मला माझ्या घरच्यांनी खूप ह्यामुळे मला सपोर्ट केल्यामुळे मला एक ती जिद्द मिळाली की नाही, मी ह्याच्यातून बाहेर आलेच पाहिजे. आणि तुम्ही त्यातून बाहेर आलातच. आणि मला असं वाटतं की तुमच्याकडून इन्स्पायर होऊन लोकांनी कोणताही आजार असो, मग तो कॅन्सर असेल किंवा त्या लेवलचा कोणताही आजार, त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. शेवटी स्वतःवरच असतं की आपण जर जिद्द पकडली तर आपण कोणत्याही, जसं तुम्ही केलं की कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराला पण तुम्ही मात दिलीत, तर तुम्ही आलात आणि आमच्याबरोबर जो तुमचा एक्सपिरियन्स शेअर केलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या फ्युचर लाईफसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मीच आभारी आहे की मला तुम्ही असं स्टेज दिलं बोलायला. आणि मी आता ह्या आजारानंतर मी आता डान्स ह्याच्यात वळले, हे पण जरा मला सांगावं असं वाटतं का, म्हणजे मी हा डान्स हा एक तर एक्सरसाइज म्हणून पण जॉईन केला आहे. आणि मला असं वाटलं जिममध्ये जाऊन उगाचच घाम गाळत कशण्यापेक्षा मी घाम गाळून मी स्टेजवर परफॉर्म करेन आणि अगेन मी ह्या आजाराबद्दल सांगून लोकांना मोटिवेट करेन. हाच माझा उद्देशाने मी आता डान्स क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. सो धन्यवाद माझं हे सगळं ऐकल्याबद्दल. आणि आय होप मी तुम्हाला थोडंफार तरी आशेचा किरण दाखवला असेल. की आपण आपल्या कामाशी प्रामाणिक असावं, जे काय करतो त्याच्याशी प्रामाणिक असावं, मेहनत
कोणालाही मेहनतीशिवाय कोणताही गोष्ट मिळत नाही. पण मेहनत किती गरजेची आहे आणि त्यामध्ये प्रामाणिकपणाचा जोड असेल तर यश किती दूर नाही आहे, ते जवळच येते. फक्त आपल्याला ते मिळवण्यासाठी जे प्रयत्न लागतात त्या प्रयत्नापासून दूर जाता कामा नये, चिकाटी सोडता कामा नये आणि निस्वार्थपणे केलेलं काम याचं फलित चांगलंच असतं, असं माझं स्वतःचं एक मत तयार झालेलं आहे, कारण ते मला मिळालं आहे.